रायगड जिल्ह्यामध्ये सध्या भात लावणीची लगबग सुरू आहे। भाताच्या रोपवाटिका कुजल्यात, त्यामुळे शेतकरी आता संकटात आहेत। पूरग्रस्त भागामध्ये शेतीची स्थिती सध्या गंभीर आहे। दुबार पेरणीचे एकतर शेतकऱ्यांसमोर एक संकट उभं राहिलंय। पावसानं उघडीप घेतली आहे। रायगड जिल्ह्यात भात लावणीची आता लगबग सुरू झाली आहे। मात्र पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना रोपवाटिकांची समस्या ही भेडसावतीये। पुराच्या पाण्यामध्ये 2 ते 3 दिवस राहिल्यामुळे भाताची रोपं आता कुजू लागलेली आहे। या रोपांवर चिखलांचा थर साचलाय। आधी पाऊस झाला नाही आणि बियाणं त्यामुळे वाया गेलं। आता पुरानं रोपं कुजलीत, त्यामुळे आता जुलै महिन्याच्या मध्यावर दुबार पेरणी कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। शेतकऱ्यांची काय नेमकी सगळी अवस्था आहे, काय द्विधेमध्ये सध्या शेतकरी आहेत, या संदर्भात त्यांच्याबरोबर बातचीत केली आहे। त्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी। सलग 6 दिवस धोधो बरसल्यानंतर रायगड जिल्ह्यात पावसानं आता विश्रांती घेतलेली आहे। त्यामुळे जिल्ह्यात शेतीच्या कामांची लगबग सुरू झालेली आहे। शेतकरी शेतीच्या कामाला लागलेला आहे। जिल्ह्याच्या अनेक भागात भात लावणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे। मात्र ज्या ठिकाणी पूरस्थिती होती, अतिवृष्टी झाली होती, तिथली परिस्थिती मात्र विदारक आहे। आपण आता एका भात रोपवाटिकेमध्ये आहोत। तिथली परिस्थिती आपण बघतोय। अजूनही या रोपवाटिकेमध्ये पुराचं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। पुराच्या पाण्यासोबत जो चिखल आला होता, त्या चिखलाचा थर आजही या भाताच्या रोपांवरती पाहायला मिळतोय। ही परिस्थिती अशीच राहिली किंवा शेतातल्या पाण्याचा निचरा झाला नाही तर ही रोपवाटिका पूर्णपणे कुजून जाईल अशीच परिस्थिती आहे। जिल्ह्याच्या अनेक भागात हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल। एकट्या अलिबाग तालुक्याचा विचार केला तर अलिबाग तालुक्यामध्ये 320 हेक्टर क्षेत्रावरच्या भात रोपवाटिकांचं नुकसान झालंय। जिल्ह्यात हा आकडा खूप मोठा होऊ शकतो। त्यामुळे शेतकऱ्यांवरती आता दुबार पेरणीचं संकट ओढवलेलं आहे। या आसमानी संकटाचा सामना कसा करायचा असा प्रश्न इथल्या बळीराजाला पडलाय। प्रफुल्ल पवार, जी 24 तास, रायगड।